नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम पॉईंट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण डेलीप्रमाणेच आपल्या चॅनलवर डेली करंट अफेअर्सचा व्हिडिओ आलेला आहे. तर मित्रांनो, आजची डेट आहे 20/10/2020. तर आज 20 तारखेच्या आपण सर्व चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आमच्या चॅनलवर चालू घडामोडी हे फक्त प्रश्न स्वरूपात नाही तर त्याचं संपूर्ण एक्सप्लेनेशन सुद्धा करून दिलं जातं. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ हा स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपला पहिला क्वेश्चन असा आहे, पृथ्वी 2 हे डॅश क्षेपणास्त्र आहे. तर याचे ऑप्शन आहेत: ए, पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र; बी, हवेतून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र; सी, पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र; आणि डी, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. तर याचा आन्सर आहे मित्रांनो ए, पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, जे की पृथ्वी 2. तर आपण याचं एक्सप्लेनेशन पाहूया, स्पष्टीकरण. तर 16 ऑक्टोबर 2020 रोजी भारताने ओडिशात स्वदेशी विकसित अण्वस्त्र असलेल्या पृथ्वी 2 क्षेपणास्त्राची रात्र चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. पृथ्वी 2 हे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ते 250 किलोमीटर वरचे लक्ष्य भेदू शकते. तर आपला दुसरा क्वेश्चन असा आहे, कोणत्या राज्यातून ऋषिकुल्य नदी वाहते? तर याचे ऑप्शन आहेत: ए, पश्चिम बंगाल; बी, छत्तीसगड; सी, ओडिसा; डी, झारखंड. तर याचा आन्सर आहे मित्रांनो सी. तर ऋषिकुल्य नदी ही ओडिसा राज्यातून वाहते. तर याचं एक्सप्लेनेशन पाहूया आपण. तर ओडिसा राज्यातून ऋषिकुल्य नदी वाहते. त्याचे उगमस्थान पूर्व घाटाच्या दारिंगबाडी टेकड्यामध्ये सुमारे 1000 मीटर उंचीवर आहे, ऋषिकुल्य नदीची. तर आपला तिसरा क्वेश्चन असा आहे, कला संस्कृती विकास योजना यांच्या जाहीर झालेल्या मार्गदर्शक सूचनाच्या संदर्भात खालील दिलेले विधाने विचारात घ्या. तर एक, सांस्कृतिक मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. 2, योजनेच्या अंतर्गत गांधी वारसा स्थळ अभियान समाविष्ट करण्यात आले आहे. 3, कलाकारांना सतत आर्थिक सहाय्य मिळावे या हेतूने ऑनलाईन पद्धतीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे असं आहे. तर याचे ऑप्शन आहेत: ए, केवळ 2 व 3; बी, केवळ 3; सी, केवळ 1 व 2; डी, दिलेले सर्व. तर यापैकी आपल्याला अचूक पर्याय सुचवायचा आहे, म्हणजे की जो बरोबर आहे. तर याचा आन्सर आहे मित्रांनो डी, दिलेले सर्व पर्याय हे बरोबर आहेत. तर याचं स्पष्टीकरण पाहूया. तर सर्व विधाने अचूक असल्यामुळे पर्याय डी उत्तर आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्रालयाने कला संस्कृती विकास योजना यांच्याविषयी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ती एक छत्र योजना आहे, ज्याच्या अंतर्गत गांधी वारसा स्थळ अभियान, स्मारक व पुरातन वास्तूंचे राष्ट्रीय अभियान आणि हस्तलिखितेचे राष्ट्रीय अभियान असे इतर अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. तर मित्रांनो, आपला चौथा क्वेश्चन असा आहे, कोणत्या संस्थेने बेडिंग द कवर्स द रिस्टोरेटिव्ह पॉवर ऑफ प्लॅनेट बेस्ड डाईट्स या शीर्षकाखाली एक अहवाल प्रकाशित केला? तर याचे ऑप्शन आहेत: ए, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी; बी, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड; सी आहे संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम; डी, जागतिक आर्थिक मंच. तर याचा आन्सर आहे मित्रांनो बी, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड याने अहवाल प्रकाशित केला. तर याचं एक्सप्लेनेशन पाहूया. तर मित्रांनो, याचं एक्सप्लेनेशन असं आहे, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड जे की WWF संस्थेने बेडिंग द कवर द रिस्टोरेटिव्ह पॉवर ऑफ प्लॅनेट बेस्ड डाईट्स या शीर्षकाखाली एक अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालात 147 देश आणि 6 क्षेत्रामधील अन्नाच्या वापराविषयी पद्धतीचे सविस्तर विश्लेषण दिले गेलेले आहे या अहवालामध्ये. तर मित्रांनो, आपला पाचवा क्वेश्चन असा आहे, कोणत्या राज्यात गोलकोंडा किल्ला आहे? तर याचे ऑप्शन आहेत: ए, तेलंगणा; बी, आंध्र प्रदेश; सी, तामिळनाडू; डी, कर्नाटक. तर गोलकोंडा किल्ला हा तेलंगणा या राज्यात आहे, म्हणून याचा आन्सर जे आहे मित्रांनो ते आहे ए. तर आता याचं आपण स्पष्टीकरण पाहूया. तर हैदराबाद, तेलंगणा शहराजवळ गोलकोंडा किल्ला आहे. किल्ला पूर्वीच्या काळात कुतुबशाही घराण्याची एक राजधानी आहे. तेथे हिऱ्याची खाण असल्यामुळे ते मोठ्या हिऱ्यांचे व्यापारी केंद्र म्हणून उदयास आले होते. तिथल्या हिऱ्यांना गोलकोंडा हिरे म्हणून ओळखले जाते.
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 500 वर्षापूर्वीचा गोलकोंडा किल्ला नष्ट झाला. तर आपला 6वा क्वेश्चन असा आहे, कोणत्या कायद्यात हलक पंचायतची तरतूद आहे? तर याचे ऑप्शन आहेत: ए. हिमाचल प्रदेश राज्य पंचायत राज अधिनियम 1994, बी. अरुणाचल प्रदेश पंचायत राज अधिनियम 1997, सी. जम्मू व काश्मीर पंचायत राज अधिनियम 1989, डी. आसाम राज्य पंचायत राज अधिनियम 1994. तर मित्रांनो, हलक पंचायतची तरतूद ही जम्मू व काश्मीर पंचायत राज अधिनियम 1989 मध्ये करण्यात आली आहे. तर म्हणून याचा आन्सर जे आहे मित्रांनो ते आहे सी. तर याचे आपण स्पष्टीकरण पाहूया. तर जम्मू व काश्मीर पंचायत राज अधिनियम 1989 या कायद्यात हलक पंचायतची तरतूद आहे. एक खेडा किंवा शेजारी खेड्यांचा समूह असा हलक शब्दाचा अर्थ होतो. तर याबाबत लोकसंख्येची मर्यादा डोंगराळ भागात 3000 तर समतल भागात 4500 एवढी आहे. गृहनिर्माण मंत्रालयाने कायद्यात दुरुस्ती केली असून नव्याने तयार केलेल्या केंद्रशासित प्रदेशात पंच व सरपंचांना दिला जाणारा भत्ता किंवा भत्ते याविषयीची तरतूद वगळण्यात आल्या आहेत. तर आपला 7वा क्वेश्चन असा आहे, स्लिक्स SLINEX ही भारत आणि डॅश या देशाच्या नौदलाच्या दरम्यानची सागरी कवायत आहे. तर ते देश कोणता आहे? ए. मालदीव, बी. श्रीलंका, सी. रशिया, डी. सिंगापूर. तर याचा आन्सर आहे मित्रांनो बी. श्रीलंका. भारत आणि श्रीलंका या देशाच्या नौदलाच्या दरम्यानची सागरी कवायत आहे. तर याचं आपण स्पष्टीकरण पाहूया. तर स्पष्टीकरण असं आहे मित्रांनो, भारतीय नौदल आणि श्रीलंकी नौदल यांच्या दरम्यानची स्लिक्स 20 SLINEX 20 नामक 8वी द्विपक्षीय सागरी कवायत 19 ते 21 ऑक्टोबर 2020 या काळात आयोजित करण्यात आली. श्रीलंकेच्या त्रिनकोमली येथे ही कवायत चालणार आहे. श्रीलंका नौदलाच्या स्लिन शिप्स सुएरा आणि स्लिन कचबाहू या नौका, तर भारतीय बनावटाच्या ॲसो कॉर्व्हेटेस कामोर्तो आणि किल्तानानुंदर या नौकांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. तर आपला 8वा क्वेश्चन असा आहे, कोणती व्यक्ती वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराचा प्रथम भारतीय विजेता ठरली? तर याचे ऑप्शन आहेत: ए. रथिका रामासमी, बी. रोनिका गंधारी, सी. पामोला चौधरी सिंह, डी. ऐश्वर्या श्रीधर. तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर या पुरस्काराचा प्रथम विजेता ठरलेला भारतीय जी व्यक्ती आहे तिचं नाव काय, असा क्वेश्चन आहे. तर तिचं नाव आहे मित्रांनो डी. ऐश्वर्या श्रीधर हे आहेत की ज्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर हा पुरस्कार भेटलेला आहे. तर याचे स्पष्टीकरण, ऐश्वर्या श्रीधर ही लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियम यांच्या वतीने देण्यात आलेल्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराचे प्रथम भारतीय विजेता ठरली आहे. तर आपला 9वा क्वेश्चन असा आहे, कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रीट ऑर्गनायझेशन CSTO ही डॅश या देशाच्या नेतृत्वाखाली असलेली एक युती आहे. तर याचा ऑप्शन आहे: ए. उत्तर कोरिया, बी. भारत, सी. रशिया, डी. चीन. तर CSTO म्हणजे कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रीट ऑर्गनायझेशन ही सी म्हणजे रशिया या देशाच्या नेतृत्वाखाली असलेली एक युती आहे. तर आपण याचे स्पष्टीकरण पाहूया. तर कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रीट ऑर्गनायझेशन म्हणजे CSTO ही रशिया देशाच्या नेतृत्वाखाली असलेली एक आंतरराज्यीय सैन्य युती आहे. 15 मे 1992 रोजी याची स्थापना झाली. त्याला ताशकंद करार किंवा ताशकंत करार म्हणून देखील ओळखले जाते. त्यावर सोव्हिएत संघानंतरच्या रशिया, कझाकस्तान, आर्मेनिया, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या 6 स्वतंत्र राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. 2020 साली रशियाच्या नौदलाने अझरबैजानच्या अबशेरॉन द्वीपकल्पात अझरबैजानची राजधानी बाकूच्या उत्तरेला कॅस्पियन समुद्रात कवायत आयोजित केली. तर आपला 10वा क्वेश्चन असा आहे, कोणत्या रेल्वे नी रस्ता पुलावरून झिरो राजधानी रेल्वे गाडी धावणार? तर नी रस्ता पुलावरून झिरो राजधानी रेल्वे गाडी धावणार. तर याचे ऑप्शन आहेत: ए. बोगी बिल, बी आहे दिघा सोनपूर, सी आहे मुंगेर गंगा, डी आहे गोदावरी पूल. तर याचा आन्सर आहे मित्रांनो ए. बोगी बिल ही झिरो राजधानी रेलगाडी धावणार आहे. तर आपला याचं एक्सप्लेनेशन पाहूया.
तर 4.94 किलोमीटर लांबीच्या भारतातल्या सर्वात दीर्घ बोगीबील रेल्वे नी रस्ता पुलावरून झिरो राजधानी रेलगाडी धावणार आहे. ही गाडी नवी दिल्ली ते दिब्रुगढ दरम्यान धावणारी तात्पुरती गाडी आहे. तर मित्रांनो, असे हे आजचे टॉप 10 करंट अफेअरवरचे क्वेश्चन होते, जे की तुम्हाला जर डाऊट असेल या क्वेश्चनविषयी तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा. तर याचे स्पष्टीकरणाविषयी काही तुम्हाला डाऊट असतील तर ते पण तुम्ही आम्हाला क्वेश्चनमध्ये विचारू शकता. तर आमच्या चॅनलवर अशाच प्रकारचे नवीन नवीन करंट अफेअर्सचे व्हिडिओ अपडेट येत असतात, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर साईडला जो घंट्याचा आयकॉन येते त्याला ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.